Standard 8 subject General Science Unit 5 Inside the Atom. Rutherford's nuclear model of atom in 1911. Rutherfordचे केंद्रीय अणुप्रारूप. Rutherford studied the inside of atom by his celebrated scattering experiment and put forth the nuclear model of atom in the year 1911. अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध विकिरण प्रयोगाने अणूच्या अंतरंगांचा वेध घेतला व सन 1911 मध्ये अणूचे केंद्रीय प्रारूप मांडले. रुदरफोर्ड टूक अ व्हेरी थिन गोल्ड फॉइल म्हणजे थिकनेस 10⁻⁴ mm and bombarded it with positively charged alpha particles emitted by a radioactive element. रुदरफोर्ड यांनी सोन्याच्या अतिशय पातळ पत्रा जाडी 10⁻⁴ mm घेऊन त्यावर किरणोत्सारी मूलद्रव्यातून उत्सर्जित होणाऱ्या धनप्रभारित अल्फा कणांचा मारा केला व कणांच्या मार्गांचा वेग घेतला. ही ऑब्झर्व द पाथ ऑफ अल्फा पार्टिकल्स बाय मीन्स ऑफ अ फ्लोरस्कंट स्क्रीन अराउंड द गोल्ड फॉइल. इट वॉज एक्सपेक्टेड that the alpha particles would get reflected from the gold foil if the positively charged mass were evenly distributed inside the atom. सोन्याच्या पत्र्याभोवती लावलेला प्रदीप्तिमान पडदा लावून त्यांनी जर अणूमध्ये धनप्रभारित वस्तुमानांचे वितरण सर्वत्र एक समान असेल तर धनप्रभारित अल्फा कणांचे पत्र्यावरून परावर्तन होईल अशी अपेक्षा होती. Unexpectedly, most of the alpha particles went straight through the foil. A small number of alpha particles get deflected from the original path through a small angle. A still smaller number of alpha particles get deflected through a larger angle, and surprisingly, one alpha particle out of 20,000 bounced back in the direction opposite to the original. अनपेक्षितपणे बहुसंख्य अल्पाकण पत्रातून आरपार सरळ गेले. काही थोड्या अल्पाकणांचे मूळ मार्गातून झाले आणि काही थोड्या अल्पाकणांचे मोठ्या कोनातून विचलन झाले. रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट याच्यामध्ये पार्टिकल इमिटर म्हणजेच कण उत्सर्जन, पुन्हा हा गोल्डन फॉइल म्हणजे सोन्याचा पत्रा आणि प्रदीप्तिमान पडदा हा पूर्ण दाखवलेला आहे आणि अल्पाकणांचा मारा त्यांनी केलेला आहे. तर ही चीर आपली ठेवलेली आहे. यातून अल्पाकणांचा मारा केलेला आहे. काही लघु कोनातून, काही विशाल कोनातून असे अल्पाकणांचे मारे केलेले आहेत. परंतु सगळ्या ह्याच्यातून 20,000 पैकी एक अल्पाकण मूळ मार्गाच्या उलट दिशेने उसळलेला आहे. हा बघा, हा मूळ मार्गाच्या उलट दिशेने काय झालेला बाहेर म्हणजे उलट दिशेने उसळला आहे. द लार्ज नंबर ऑफ alpha particles that went straight through the foil indicates that there was no obstacle in their path. मोठ्या संख्येने आरपार गेलेले अल्पाकण कसे दर्शवतात की त्यांच्या वाटेत कोणताच अडथळा नव्हता. It means that there must be mainly an empty space inside the atom in the solid gold foil. याचा अर्थ सोन्याच्या स्थायीरूप पत्र्यामधील अणूंच्या आत बरीचशी जागा मोकळीच असली पाहिजे. द स्मॉल नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स दॅट गेट डिफ्लेक्टेड थ्रू अ स्मॉल ऑर अ बिग अँगल मस्ट हॅव फेस्ड ऑन ऑब्स्टॅकल इन देअर पाथ. ज्या थोड्या अल्पकणांचे लहान किंवा मोठ्या कोनातून विचलन झाले त्यांच्या वाटेत अडथळा आला. इट मीन्ड that the positively charged and heavy part causing obstruction would be in the center of the atom. From this, Rutherford put forth a nuclear model for atom as follows. याचा अर्थ अडथळ्यास कारण असलेला अणूचा धनप्रभारित व जड भाग अणूच्या मध्यभागी होता. यावरून रुदरफोर्डने पुढील प्रमाणे अणूचे केंद्रीय प्रारूप मांडले. इथं आहे बघा रुदरफोर्ड्स न्यूक्लिअर ॲटॉमिक मॉडेल. रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल दाखवलेला आहे. ज्या काही सरळ रेषेत गेलेल्या आहेत, काही थोड्या तिरक्या रेषेत गेले, काही एक कण असा परत काय झालेला आहे विरुद्ध दिशेने मागे फिरलेला आहे. देर इज अ पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ॲट सेंटर ऑफ ॲन ॲटम.
अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असते. ऑलमोस्ट द इंटायर मास ऑफ द ॲटम इज कन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. केंद्रकात अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान एकवटलेले असते. निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स कॉल्ड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋणप्रभारित कण परिभ्रमण करत असतात. फॉर द टोटल निगेटिव्ह चार्ज ऑन ऑल द इलेक्ट्रॉन is equal to the positive charge on the nucleus. As the positive charge are balanced, the atom is electrically neutral. सर्व इलेक्ट्रॉनवरील एकत्रित ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनप्रभारा एवढा असल्याने विजेतीय प्रभारांचे संतुलन होऊन अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. There is an empty space between the revolving electron and the atomic nucleus. परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान पोकळी असते. Rutherford's atomic model and not present in Dalton's and Thomson's atomic models. An established law of physics, an electrically charged body in revolving in a circular orbit, its energy decreases. वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करणाऱ्या विद्युत प्रभारित वस्तूची ऊर्जा कमी होते असे भौतिकशास्त्रातील प्रस्थापित नियम आहे. अकॉर्डिंग टू धिस लॉ द ॲटम डिस्क्राइब्ड इन रुदरफोर्ड्स मॉडेल टर्न्स आउट टू बी अनस्टेबल. या नियमानुसार रुदरफोर्डने मांडलेल्या प्रारूपातील अणू अस्थायी ठरतो. इन रिॲलिटी हाउएव्हर ऑल ॲटम एक्सेप्ट रेडिओ ॲटम आर स्टेबल. मात्र प्रत्यक्षात किरणोत्सारी अणू सोडून इतर सर्व अणूंना स्थायी भाव असतो. धिस शॉर्टकमिंग ऑफ रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल वॉज रिमूव्ड बाय द ॲटॉमिक मॉडेल पुट फॉर्थ बाय नील बोर इन द इयर 1930. रुदरफोर्डच्या अणुप्रारूपातील ही त्रुटी नील्स बोर यांनी सन 1913 मध्ये मांडलेल्या अणुप्रारूपाने दूर झाली. बोर स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल 1930. बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप 1913. In the year 1930, Danish scientist Niels Bohr explained the stability of atom by putting forth stable orbit atomic model. The important postulates of Bohr's atomic model are as follows. सन 1913 मध्ये डॅनिश वैज्ञानिक निल्स बोर यांनी स्थायी कक्षा अणुप्रारूप मांडून अणूचा स्थायी भाव स्पष्ट केला. बोरच्या अणुप्रारूपाची महत्त्वाची आधार तत्वे पुढीलप्रमाणे आहेत. फर्स्ट, द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द ॲटॉमिक न्यूक्लियस lie in the concentric circular orbits at certain distance from the nucleus. अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षामध्ये असतात. सेकंड, एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन कन्स्टंट व्हाईल इट इज इन अ पर्टिक्युलर ऑर्बिट. विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. वेन एन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम अन इनर ऑर्बिट टू अन आउटर ऑर्बिट इट absorbs energy equal to the difference of its energy level, and when it jumps from an outer orbit to an inner orbit it emits energy equal to the difference of its energy level. इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना फरशा इतक्या ऊर्जेचे शोषण करतो, तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरका इतकी ऊर्जा उत्सर्जित करतो. बोर स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल. बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप पहिला आहे तर दिलेला आहे बघा. पॉझिटिव्ह चार्जड न्यूक्लियस, धनप्रभावित केंद्र. त्यानंतर जे राऊंड दिले आहेत 1 2 3 4 त्या प्रत्येकाला के शेल म्हणजेच के कवच, यल कवच, यम कवच आणि यन कवच असं नाव दिलेलं आहे. सम मोर ॲटॉमिक मॉडेल वेअर पुट फोर्थ आफ्टर बोर्स ॲटॉमिक मॉडेल. बोरच्या अणुप्रारूपानंतर आणखीन काही अणुप्रारूपे मांडली गेली. ॲटॉमिक स्ट्रक्चर ऑर स्टडीड ॲट डेप्थ विथ द ॲडव्हेंट ऑफ अ न्यू ब्रँच ऑफ सायन्स कॉल्ड क्वांटम मेकॅनिक्स.
त्यानंतर उदयाला आलेला पुंज यांत्रिकी ह्या नवीन विज्ञान शाखेमध्ये अणुसंरचनेचा सखोल अभ्यास करण्यात आला. विथ ऑल दोज सम वेल एक्सेप्टेड फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर आर ॲज फॉलोज. या सर्वांमधून अणुसंरचनेविषयी सर्वसामान्य झालेली काही मूलभूत तत्वे पुढील प्रमाणे आहेत. ते आपण पुढील पाठात पाहणार आहोत.